नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर रावराणे. मित्रांनो, कंबरदुखी, सायटिकाचा त्रास याने ग्रस्त असे एक पेशंट भाईंदरवरून आपल्याकडे ट्रीटमेंटसाठी मला वाटतं 6-7 महिन्यापूर्वी आले होते. भरपूर असा त्रास त्यांना कंबरदुखीचा होता. त्यांना उठायला बसायला त्रास व्हायचा, चालायला त्रास व्हायचा, कंबर दुखायची, पाय दुखायची, पायाच्या नसा दुखायच्या आणि आपल्याकडे ट्रीटमेंटसाठी आल्या. आपण त्यांना औषधं वगैरे दिली. आता जवळपास 6-7 महिने झाले आहेत त्यांना ट्रीटमेंट कंप्लीट होऊन. ऑपरेशन सांगितलं होतं त्यांना कमरेचे मणके झिजलेले आहेत, गाद्या सरकलेल्या आहेत आणि त्यांना स्पॉन्डिलोलिस्थेसिस नावाचा त्रास झाला होता. मणके एकापुढे एक असे सरकले होते, त्यामुळे भयंकर असा त्रास त्यांना व्हायचा. आपल्याकडे एक महिन्याभरातच त्यांना एक 30-40% आराम पडला. नंतर परत पुन्हा त्रास होऊ नये, मणके चांगले मजबूत व्हावे, शरीरातला वाढलेला वात कमी व्हावा, या उद्देशाने आपण त्यांची ट्रीटमेंट पुढे जी आहे ती चालू ठेवलेली आहे. आपण त्यांच्याकडूनच ऐकूया की म्हणजे कसं प्रत्यक्ष त्यांनी सांगितल्यावर तुम्हाला सगळ्यांनासुद्धा एक विश्वास जो आहे तो येऊ शकतो की हो, आयुर्वेदिक औषधं ट्रीटमेंट घेतल्यानंतरसुद्धा कमरेचे प्रॉब्लेम, स्पॉन्डिलायटिस, मणक्यांचे आजार या विकारांमध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट जे आहेत ते मिळू शकतात. आपण ऐकूया पेशंटकडूनच. गेली 1.5-2 वर्ष मला कमरेचा आणि पायांचा खूप त्रास होत होता. म्हणजे सायटिकाच झालेला होता. तर मी आमच्या इकडे भाईंदरला आणि दादरला दोन्ही डॉक्टरकडे गेली. जवळजवळ 1.5-2 वर्ष औषध घेतलं, पण मला त्याचा काहीच फरक जाणवला नाही. मला चालायला पण नाही यायचं आणि उभं राहायला पण नाही यायचं. 5 मिनटं पण मी उभी राहू शकत नव्हती. माझे पाय जास्तच दुखायचे, पायांच्या नसा जास्त दुखायच्या, अशी माझी परिस्थिती झालेली. मी डॉक्टर रावराणे यांच्याकडे आली मीरा रोडला. तर त्यांनी मला आयुर्वेदिक औषधं चालू केली. तर मला 15 दिवसात मला थोडाफार आराम पडला. तेव्हापासून मी जवळजवळ 5-6 महिने त्यांचं औषध चालूच ठेवलं. आता मला बहुतेक आराम आहे. आता मला म्हणजे एवढा त्रास होत नाही, पाय वगैरे दुखत नाही, नसा वगैरे दुखत नाही. आता चांगलंच बरं वाटते. मुंग्या बधीरपणा वगैरे असं पूर्ण म्हणजे असा खूपच त्रास होत होता. तर त्याच्यावर संपूर्ण त्याने ट्रीटमेंट केली आणि माझा हे प्रॉब्लेम सॉल्व केला त्याने. आता मला कसला त्रास नाही होत. तुम्हाला सांगायचं आहे काय? बोला. मला मी कुठचं सांगू? तुमच्या हिशोबाने सांगा. ह्याचं सांगा. नाही मग कळलं. माझी मिसेस जवळ 1.5-2 वर्ष या आजारामध्ये, म्हणजे तिथं सायटिका, कंबर दुखणं, कमरेमध्ये वात वायू असे सांगायचे लोक. म्हणजे डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्रास होता, तिला सांगून डॉक्टरांना आम्ही भरपूरच परेशान होती मिसेस माझी. काही दिवसांनी आम्हाला 1-2 महिन्यात आम्ही हे केलं, आम्ही तुमचं डॉक्टरांचा आम्ही व्हिडिओ पाहिला वगैरे व्हॉट्सअपवरती. आणि ते व्हॉट्सअपवरती बघून आम्हाला वाटलं की हे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊन ट्रीटमेंट करून बघावी. पण त्याच्यानंतर आम्ही प्रत्यक्ष डॉक्टरांबरोबर बोललो आणि त्यांनी ट्रीटमेंट चालू केली. ट्रीटमेंट एवढी चांगली व्यवस्थित आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं, औषधं वगैरे दिलं. आणि मिसेसला तर ऑपरेशन करायला सांगितलं होतं की तुम्ही बोललं की करा, तुम्हाला दुसऱ्या दिवशी बरं वाटेल, काय होणार एवढं. त्यांनी म्हणजे एवढी स्टेप अशी होती, पण आम्ही ते नाही केलं म्हणून आज बरं झालं. आणि आम्ही डॉक्टर रावराणे यांच्या क्लिनिकमध्ये येऊन आम्ही आता तिचा उपचार चालू आहे. तो आता उपचार व्यवस्थित पार पडलेला आहे, म्हणजे आता व्यवस्थित चालतं आहे. पण त्यांचा आम्हाला पुष्कळ औषधाने भरपूर फरक पडलेला आहे. तरी काही कोणाला त्याचा असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांचं मार्गदर्शन घ्यावं एवढंच सांगू शकतो. चांगलं आहे इकडे आल्यानंतर आयुर्वेदिक. धन्यवाद. धन्यवाद.